नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण नेहमीच विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे, वजन कमी करण्याच्या सक्सेस स्टोरीज. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. हॅलो. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी हे वजन कमी करण्याच्या तसेच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपचार करणारे तज्ज्ञ सर्जन आहेत. ते पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर रायते यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीज आणि ओबेसिटी सपोर्ट आणि सॉल्युशन ही संस्था चालू केली आहे. त्यांच्या डॉस इंडिया या संस्थेमार्फत ते वाढलेलं वजन आणि ते कमी करण्यासाठीचे उपाय या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. वजन कमी करण्याच्या सक्सेस स्टोरीज या विषयावर आज आपण डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी यांच्याबरोबर सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी आपण काही प्रेक्षकांकडून प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांचं निरसन देखील आज डॉक्टर या कार्यक्रमात करणार आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आजकाल लठ्ठपणा दिवसेंदिवस आपण बघतोय की बरेच जणांना याचा त्रास असतो. बरेच जणांना याचा कॉम्प्लेक्स असतो की माझं वेट कमी नाही होत आहे. तर लठ्ठपणाचं मूळ कारण काय आहे यापासून सुरुवात करूया. सर्वात खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की लठ्ठपणाचं मेन कारण काय. जर आपण बघितलं की ओबेसिटी किंवा जे लठ्ठपणा आपण जे म्हणतो हे सगळ्या एज ग्रुप्समध्ये आता खूप कॉमन झालेलं आहे. जर स्टार्टिंग फ्रॉम लहान मुलांमध्ये, कारण त्यांच्या पार्ट्या खूप वाढलेल्या आहेत, त्यांच्या बर्थडे पार्टीज वाढलेल्या आहेत. प्रत्येक पार्टीमध्ये त्यांचं जे खाणं असतं ते बघितलं तर आपण ते अजिबात पौष्टिक नसतं. सगळ्या बर्थडे पार्टीजमध्ये लहान मुलांसाठी कधीही नूडल्स, पास्ता किंवा बर्गर्स किंवा फ्रेंच फ्राईज ह्याच गोष्टी जास्त असतात. प्लस डेझर्ट्स वाढलेले आहेत, त्यांचे चॉकलेटचं खाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे लहान मुलांमध्ये. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये पण लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. जर आपण यंग एजमध्ये जर बघितलं तर पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये दोघांमध्येही लठ्ठपणा जास्त वाढत चाललेत, कारण पार्टी जास्त वाढत चाललेत. जसं की मी म्हटलं की सेलिब्रेशन्स आपल्याला जास्त वाढल्यामुळे ह्या पार्टीज जास्त वाढलेत. पार्टीज जास्त वाढल्यामुळे खाणं जास्त झालेलं आहे. आणि कुठली पार्टी चांगली असते ज्याच्यामध्ये बुफे स्प्रेड हा सर्वात चांगला असतो, ती पार्टी जास्त चांगली. कुठलं लग्न चांगलं असतं की ज्याच्यामध्ये बुफे स्प्रेड किंवा ज्या डिफरंट व्हरायटीज ऑफ फूड ज्याच्यामध्ये जास्त व्हरायटी असतं ते लग्न चांगलं किंवा ते फंक्शन चांगलं असं आजकाल मानलं जातं. त्याच्यामुळे आपलं खाणं जेवढं आपण जीवन जगण्यासाठी खाल्लं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जातं. आणि ह्या एक्सेस कॅलरीजमुळे आपला लठ्ठपणा होतो. आणि ह्या एक्सेस कॅलरीमुळे लठ्ठपणा झाल्यामुळे हे लठ्ठपणा वाढतच राहतं. आणि आपल्या उतार वयात किंवा मिडल एज किंवा इव्हन ओल्ड एजमध्ये हे लठ्ठपणा काही कमी होत नाही. आणि हा लठ्ठपणा न कमी झाल्यामुळे त्याच्याबरोबर त्याचे आजार चालू होतात, जसे की टाईप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा आपलं लिपिड कोलेस्ट्रॉल जास्त वाढणे, गुडघेदुखी, घोरणे ज्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो, पाठदुखी होते. आणि अशा जवळजवळ मोर देन 50 आजार आहेत जे हे लठ्ठपणामुळे आहेत. म्हणजे त्यामुळे लठ्ठपणा हा एक आजार आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं फार अवघड आहे. त्यामुळे लठ्ठपणा हा एक आजार समजून त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं फार गरजेचं आहे. ह्या लठ्ठपणाच्या ट्रीटमेंटमध्ये पहिली गोष्ट जी असते ट्रीटमेंटमध्ये ती ऑलवेज आहारावरती नियंत्रण व रेग्युलर एक्सरसाइज किंवा रेग्युलर एक्सरसाइज आणि आहारावरती नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे. एनी वेट लॉस जर्नी इज नॉट ॲक्सेप्टेबल विदाउट एनी डाएट कंट्रोल. म्हणजे तुम्ही असं कधीच म्हणू शकत नाही की बाबा मला वजन कमी करायचं पण मला खाण्यावरती मला काही नियंत्रण सांगू नका. कारण वेट लॉस जर्नी इज ऑलवेज 70% डाएट कंट्रोल, 30% एक्सरसाइज. हे दोन्ही प्रयत्न झाल्यानंतरही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर त्याच्या पलीकडे जे काय आपल्याला उपाय आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करू. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक बलून आहे, प्लस बेरियाट्रिक सर्जरी. बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे एक दुर्बीणीतून जी आपण शस्त्रक्रिया करतो, जे फक्त 4 होल्सने आपण हे पोटामध्ये छोटे 4 होल करतो, त्याच्यामध्ये जठाची क्षमता कमी करतो. जठाची क्षमता कमी झाल्यामुळे आपले कॅलरी इंटेक कमी होतं, प्लस त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या वजनामुळे जे काही आजार होतात त्या सगळ्या कमी होतात. त्याच्यामुळे आज आपण ह्या जे काय एक्स्ट्रा ट्रीटमेंट आहे म्हणजे सगळ्यांनी आपण ह्या कार्यक्रमामध्ये असं समजू की सगळ्यांनी डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज हे केल्यानंतरही जर वजन कमी होत नसेल तर ह्याच्या पुढच्या ट्रीटमेंटबद्दल काय आहे ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू. अगदीच. आता जे प्रेक्षकांमधून आपण प्रश्न घेतलेले आहेत त्यावर थोडं चर्चा करूयात. पण डॉक्टर, मी त्यांचं नाव न घेता प्रश्न विचारेन. नक्कीच. तर पहिला प्रश्न आहे की माझं वय 47 वर्ष आहे, वजन 95 किलो आहे आणि उंची 150 सेंटीमीटर आहे. तर
त्या व्यक्ती म्हणजे ती फिमेल आहे, तर त्यांच्या वजनांमुळे त्यांना त्यांच्या मिस्टरांबरोबर बाहेर कार्यक्रमाला जाता येत नाही. थोडं फनी आहे पण सिरियस आहे. तर येस मी फनी नाही म्हणता येणार, फनी पण आहे, पण हे खूप सिरियस पण जसं तुम्ही म्हणला. कारण कसं आहे की जर आपण त्यांचं प्रत्येकाने म्हणजे आता त्या पेशंटने खूप छान सांगितलं की माझं हाईट एवढी आहे आणि वेट एवढा आहे, तर मग आपण आपलं आयडियल वेट किती असावं ह्या बाबतीत आपण आधी चर्चा करू की आपलं आयडियल वेट हे आपलं हाईट इन सेंटीमीटर आधी मोजावं. आता जसं मी माझं सांगतो, माझं हाईट इन सेंटीमीटर 175 सेंटीमीटर आहे. तर 175 सेंटीमीटर मायनस 100 हे आपलं आयडियल वेट असावं. तर माझं आयडियल वेट शुड बी 75 किलो, 75 केजीज. 75 केजीचे प्लस 2-3 किलो इज ओके, इज ॲक्सेप्टेबल. पण जर तुमचं वजन ह्या 75 किलोपेक्षा 30 किलो वजन जास्त असेल, म्हणजे जवळजवळ 100 किलोच्या 105 किलोच्या वरती जर जास्त असेल, तर ते धोकादायक आहे. म्हणजे ज्याला आम्ही मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो. मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे ज्या लठ्ठपणामुळे तुम्हाला आजार होणार, ह्या लठ्ठपणा हा एक आजार होईल आणि या लठ्ठपणामुळे जे काही आजार होतात ह्याच्यामुळे जे काही तुम्हाला त्रास होतो ह्याच्यासाठी आम्ही मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो. आता ह्या पेशंटमध्ये जर बघितलं की तर त्यांचं हाईट आहे 150 सेंटीमीटर, त्यांचं वजन 95 किलो आहे. त्यांच्या हाईटनुसार त्यांचं वजन फक्त 50 ते 55 किलो पाहिजे, पण त्यांचं वजन आहे 95 किलो, म्हणजे जवळजवळ 40 किलो वजन जास्त आहे. आणि हे 40 किलो वजन फक्त डाएट आणि एक्सरसाइजनी कमी होत नाही. जरी कमी करायचा प्रयत्न केला तर एक 5 ते 10 किलो वजन कमी होतं. पण जसं ते पेशंट म्हटले की त्याच्यामध्ये त्यांना सायकोलॉजिकल डिप्रेशन म्हणा किंवा एक माइंड रोड ब्लॉक एक येतो आपल्या त्यांना, की बाबा ह्याच्यामुळे मी जर बाहेर गेले माझ्या मिस्टरांबरोबर तर त्यांना कसं वाटेल, किंवा मी सोशलायझिंग कमी करते. कारण आजकालच्या सेल्फीच्या जगामध्ये आपण स्वतः सुंदर दिसावं किंवा माझे सेल्फी चांगले यावे किंवा माझे फोटो चांगले यावे, कारण आजकाल सगळेच फोटो इमिजिएटली करतात. मोबाईलमध्ये कुठल्याही लग्नात गेलं तरी लग्नात किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये लगेच आपण फोटो काढायला चालू करतो. त्या फोटोजमध्ये मी चांगली यावी किंवा मी चांगला यावा ह्याच्यावरती खूप भर असतो. तर ह्याच्यामध्ये ह्यांचा हाच रोड ब्लॉक आहे की वजन जास्त आहे. पण ह्यांनी जर बेरॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेतली, व्यायाम आणि एक्सरसाइज केल्यानंतरही जर सपोज वजन कमी होत नसेल, बेरॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेतली तर नक्कीच त्यांचं वजन कमी होऊन जाईल. ते जरी 60 किलोच्या खाली आले तरी त्यांना एक बाकीचे जर आजार कमी होतीलच, प्लस जो एक सायकोलॉजिकल रोड ब्लॉक आहे तो पण कमी होऊन जाईल. अँड शी विल लीड अ मच बेटर सेल्फ कॉन्फिडंट लाईफ विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर हर. अगदीच. डॉक्टर, पुढचा प्रश्न आहे. माझं वय 32 वर्ष आहे, वजन 128 किलो आहे. त्यामुळेच माझं लग्न ठरताना अडथळा येतोय. माझी उंची 170 सेंटीमीटर आहे आणि त्यासोबतच माझे घरचे असे म्हणतात की मी घोरतो. येस, अगेन 28 म्हणजे जास्त वय तसं नाही आहे, पण 28 वयात 32 वर्ष 32 वयात 128 किलो वजन आहे. तर 128 किलो वजन हे तसं म्हटलं तर 32व्या वर्षी खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे 32व्या वर्षी पण लग्न झाले नाही तर हे वजन हे एक कारण असू शकेल. तसं म्हटलं तर 32व्या वर्षाच्या मुलाच्या आईला त्याचा मुलगा हा 128 किलो जास्त वाटतच नसतो. त्याला वाटतं की माझा मुलगा हेल्दी आहे, चांगला आहे, कारण तिनेच त्याला खूप आग्रह करून खाऊ पिऊ घालून हे वजन वाढवलेलं असतं. तर आग्रह हा खूप कॉमन चांगला शब्द आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे मला आग्रह शब्दाला इंग्लिशमध्ये का हिंदीमध्ये कुठला शब्द नाही. आग्रह खूप मराठी शब्द आहे आणि जे खूप कॉमन आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, ज्याच्यामध्ये प्रत्येकजण जो कोण पाहुणा आपल्याकडे आलेला असतो किंवा घरामध्ये आपण आग्रह करून जेवू घालतो. या आग्रह करून जेवू घालण्यामुळे वजन जास्त वाढतं. तर माझं एक असं आहे की तुम्ही कोणालाही आग्रह करू नका. कोणी लाजत नसतं जेवणामध्ये. सो प्रत्येकजण खात असतो, जेवढं खायला पाहिजे तेवढंच खाल्लं जातं. तर आग्रह न करता आपण जर वाढलं तर ते जास्त बरं पडेल. पण आता ह्या पेशंटच्या बाबतीत जर बघितलं तर 32व्या वर्षी 128 किलो खूप जास्त आहे. त्यांच्या हाईट 170 सेंटीमीटर असल्यामुळे त्यांचं वजन अगेन मी जसं म्हणेन की 170 सेंटीमीटर मायनस 100 म्हणजे 70 ते 75 किलो त्यांचं वजन पाहिजे, पण 128 मध्ये जवळजवळ 50 किलो वजन जास्त आहे. ह्या 50 किलो वजन जास्त असल्यामुळे त्यांचं पण लग्न ठरत नसेल. प्लस त्याच्यामुळे त्यांना व्याधी काय आहेत किंवा त्यांना ह्या सगळ्या यंग एज ग्रुपमध्ये ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना मानेवरती वगैरे काळे चट्टे असतात, त्याला आम्ही अकॅथोसिस नायग्रिकान्स म्हणतो. त्यासाठी ते दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन क्रीम वगैरे घेतात, पण ते क्रीम घेऊन त्यांचं वजन हे काळे चट्टे जात नसतात. ह्या पेशंट्समध्ये यंग एज पेशंट्समध्ये काळे चट्टे असतात मानेवरती, प्लस त्यांना घाम जास्त येत असतो, ते रात्री जास्त घोरतात जसं हे पेशंट म्हटले. ह्या प्रश्नांमुळे त्यांचं हे सगळे प्रश्नाचे मूळ कारण म्हणजे हे लठ्ठपणा असतो. तर मग ह्या पेशंटमध्ये जर त्यांनी
खरंच सगळं व्यायाम करून किंवा एक्सरसाइज डाएट कंट्रोल करून जर वजन कमी होत नसेल तर आपण दुर्बिणीद्वारे बेरियाट्रिक सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये आपण जठराची जी क्षमता आहे ती जवळजवळ 80% कमी करतो. त्याच्यामुळे त्यांचं खाणं कमी होतं. खाणं कमी झाल्यामुळे त्यांचं वजन कमी राहतं. वजन कमी झाल्यामुळे ही विल लीड अ मच बेटर लाईफ इन सेल्फ कॉन्फिडन्स, कारण त्यांचं लग्न तर होईलच, ही शॅल बी अ चूजर, म्हणजे ही विल चूज हुम ही वॉन्ट्स टू मॅरी. त्याच्यामुळे हा एक जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तर त्यांच्यामध्ये खरंच हे होईल. आणि प्लस ह्या जे काही काळे चट्टे आहेत ते गेल्यामुळे ते गोरे होतील, प्लस घाम येणे कमी होऊन जाईल, घोरणं कमी होऊन जाईल. घोरणं कमी झाल्यामुळे जो काय दिवसभरात जो काय आळसपणा असतो तो निघून जातो आणि पेशंट लीड्स अ मच मोर सक्सेसफुल लाईफ इन करिअर ॲज वेल ॲज इन पर्सनल लाईफ. अगदीच. म्हणजे एकंदरीतच प्रमाणात खाणं खूप महत्त्वाचं आहे, है ना? प्रमाणित व प्रमाणात दोन्ही. दोन्ही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, माझं वय 24 वर्ष आहे. मी स्टेट कबड्डी प्लेयर होते. आता सॉफ्टवेअरमध्ये नोकरीला लागल्यापासून माझं जे डेली रुटीन आहे ते पूर्ण बिघडलेलं आहे. व्यायाम मी करत नाही आहे सध्या. तर माझी उंची 165 सेंटीमीटर असून वजन 84 किलो आहे. तर 6 महिन्यांनी माझं लग्न असून आता लग्नात मला माझ्या फ्रेंड्ससोबत आणि मिस्टरांसोबत पूर्वीसारखं दिसायचं आहे. येस, हा एक खूप कॉमन प्रश्न किंवा असे खूप पेशंट्स आमच्याकडे येत असतात. कारण की कसं आहे की आधी त्यांच्या शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये त्यांनी खूप स्पोर्ट्स खेळलेले असतात. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स खेळताना त्यांचं डाएट खूप चांगलं असतं, म्हणजे डाएट हेवी असतं. एस्पेशली आता हे कबड्डी प्लेयर असल्यामुळे त्यांचं डाएट खूप हेवी असणार आहे. पण हे डाएट हेवी जे असतं ते डाएट तसंच राहतं. पण जसे ते कॉलेज लाईफमधून त्यांच्या नोकरीच्या आयुष्यात जातात, जसं ते आता हे सॉफ्टवेअर आय टीमध्ये आहे, त्याच्यामुळे सॉफ्टवेअर आय टीमध्ये जास्त वेळ बसून असतं किंवा नाईट शिफ्ट जास्त असतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळे डाएट तेवढाच राहतो, पण व्यायाम हा पूर्णपणे कमी होऊन जातो आणि ह्याच्यामुळे लठ्ठपणा जास्त वाढतो. आता जर ह्या पेशंटमध्ये जर बघितलं आपण की ह्यांचं जर तसं बघितलं तर वजन फक्त 15 ते 20 किलो वजन जास्त आहे आणि एक टाईम फ्रेम आहे त्यांना, कारण त्यांना लग्नासाठी 6 महिन्यानंतर त्यांचं लग्न आहे. ह्या 6 महिन्यानंतर लग्नासाठी त्यामुळे आपल्याकडे टाईम फ्रेम आहे की ह्या 6 महिन्यात त्यांना एक 15 ते 20 किलो वजन कमी करायचे. अशा पेशंट्समध्ये आपण गॅस्ट्रिक बलून म्हणजे जठरामध्ये एक आपण फुगा टाकतो, ज्याच्यामुळे त्यांचा आहार कमी होतो, कारण जठरामध्ये आधीच फुगा असल्यामुळे हे आपण सगळं एंडोस्कोपीद्वारे किंवा एक साधी गोळी पण असते त्याच्यामध्ये आपण ते करू शकतो. गॅस्ट्रिक बलून आहार कमी होतो, प्लस त्यांची भूक लागण्याची क्षमता पण कमी होते आणि एक 4 ते 6 महिन्यामध्ये त्यांचं वजन जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 15 ते 20 किलो वजन कमी होतं. तर त्यांच्या लग्नासाठी ते लग्नाचा अल्बम म्हणजे हा एक आयुष्यभराचा अल्बम असतो, जो आपण आयुष्यभर तो बघत असतो. तर मग त्यासाठी व आजकाल जसं मी म्हटलं की सेल्फी मोड फार कॉमन आहे, त्यामुळे सेल्फीच्या जगामध्ये आपण चांगलं दिसावं फॉर द कॅमेरा हे फार महत्त्वाचं असतं. तर मग 15 ते 20 किलो वजन कमी झालं तर नक्कीच त्यांचं आयुष्य चांगलं होईल. प्लस बिकॉज शी वॉज अ स्पोर्ट्स प्लेयर बिफोर, जर त्यांनी डाएट कंट्रोल व्यवस्थित केला, प्लस बलूनमुळे जो काय व्यवस्थित डाएट कंट्रोल होतं त्याच्यामध्ये त्यांचं वजन कमी होईल, प्लस त्यांचा मसल मास चांगला असल्यामुळे ते वेट मेंटेनन्स करायला पण आयुष्यभर त्यांच्यासाठी बरं पडेल. अगदीच. डॉक्टर, पुढचा प्रश्न असा आहे की माझी तब्येत पहिल्यापासूनच अशीच आहे. 3 वर्ष झाले मला डायबिटीजचं निदान झालं असून 100 युनिट इन्सुलिन घेऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. माझं वजन 112 किलो असून मला आता या डायबिटीजचीच भीती वाटायला लागली आहे. येस, हा एक खूप मोठा तसं म्हटलं तर एक कोविडसारखं जास्त वाढत चाललेला आजार आहे, एपिडेमिक म्हणता येईल, की डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस आणि एस्पेशली लठ्ठपणामुळे जो काही डायबिटीस झालेला असतो, ज्याला आम्ही ओबेस डायबिटिक म्हणतो, ओबेस टाईप 2 डायबिटिक, हा एक जवळजवळ 83% लोकांमध्ये ज्यांना ओबेसिटी आहे त्यांना डायबिटीस पण असतो. म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीस हे दोन्ही एकत्र असे चालतात. तर हे ओबेसिटीमुळे जे काही झालेलं टाईप 2 डायबिटीस असतं हे का असतं, कारण जे काय एक्स्ट्रा फॅट जे त्यांच्यामध्ये अंगामध्ये असतं, इन्सुलिनची जी काही सिक्रिशन असते बॉडीमध्ये, पँक्रियास जे स्वादुपिंड जे तयार करतं हे नॉर्मल अमाऊंटमध्येच तयार करतं, पण हे एक्स्ट्रा फॅटपर्यंत हे पोचू शकत नाही. त्याच्यामुळं पेरिफरल शुगर वाढतात, पेरिफरल इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि त्याच्यामुळे त्यांचा डायबिटीस जास्त वाढत जातो, शुगर जास्त वाढत जाते. त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा इन्सुलिन घ्यावं लागतं. जसं ह्या पेशंट्समध्ये जवळ आय थिंक 100 युनिट इन्सुलिन घ्यावं लागतं आहे. तर 100 युनिट इन्सुलिन हे खूप जास्त मोठे आहे आणि म्हणजे ॲट दिस म्हणजे 3 वर्षाच्याच डायबिटीसमध्ये त्यांना 100 युनिट इन्सुलिन लागत असेल तर त्यांचं खरंच लठ्ठपणा जास्त असणार आहे. ह्या पेशंट्समध्ये जर आपण बेरियाट्रिक सर्जरी केली तर त्यासाठी ऑलमोस्ट एक वरदान असतं, जे एक दुर्बिणीतून आपण हे गॅस्ट्रिक बायपास म्हणून एक सर्जरी असते, ज्याच्यामध्ये जठराची क्षमता आपण कमी करतो व छोटी आतडी आपण
जठराला त्या जोडतो पाऊचला, त्याच्यामुळे त्यांचं खाणं पण कमी होतं प्लस त्याचं शोषण पण कमी होतं. त्या शोषण कमी झाल्यामुळे त्यांचं वजन कमी होतं प्लस there are some hormones which are being secreted which act on the pancreas, म्हणजे पॅन्क्रियाजवरती ते ऍक्ट करून त्याचं इन्सुलिन सिक्रिशन वाढवतं. त्याच्यामुळे आपल्या आतल्या आतच बाहेर काय इन्सुलिन न देता हे आतल्या आतच बॉडीमध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन वाढतं. नेक्स्ट डे ह्या पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर, हे जे काही दुर्बीणतून ऑपरेशन झाल्यानंतर नेक्स्ट डे त्यांचं शुगर नॉर्मल येतं. प्लस जसं जसं वजन कमी होतं तसं जसं अजून शुगर कंट्रोलमध्ये येतं. आणि हे डायबिटीस इज लाईक अ स्लो पॉयझन. ते हळूहळू आपल्या पूर्ण अंगाला, अवयवांना, जसं की बाबा स्टार्टिंग फ्रॉम द आईज, हार्ट म्हणजे आपले डोळे डायबेटिक रेटिनोपॅथी करतं, हार्टमध्ये कार्डिओमायोपॅथी करतं, किडनीजमध्ये नेफ्रोपॅथी करतं, पायांमध्ये ते जास्त दोष करतं, आपल्या सगळ्या वेसल्समध्ये, ब्लड वेसल्समध्ये ते अफेक्ट करतं. सो हे डायबिटीस लाईक अ स्लो पॉयझन. त्याच्यामुळे जेवढे वर्ष डायबिटीस असेल तुम्हाला तेवढे वर्ष ते हळूहळू तुमच्या पूर्ण अंगाला खायला लागतं. इट्स लाईक अ कॅन्सर. त्यामुळे कॅन्सरचं जे काय आपण ट्रीटमेंट करतो हे आधीच करायला पाहिजे. जेवढं आपण डायबिटीस जास्त वेळ ठेवू तेवढं जास्त वेळ तुम्हाला ते अंगाला खायला लागतं. त्याच्यामुळं ही जी काही ट्रीटमेंट आहे बेरियाट्रिक सर्जरी, ही जर तुम्ही लवकर केली तर ही शुगर लवकर कंट्रोलमध्ये येते, शुगर नॉर्मलला येते. देर आर सो मेनी पेशंट्स, म्हणजे आता तुम्ही 100% युनिट इन्सुलिन घेताय, 100 युनिट इन्सुलिन घेताय, देर आर सो मेनी पेशंट्स की असे म्हणतात की आमच्या डॉक्टरने आम्हाला हे का नाही सांगितली सर्जरी आधी. कारण ह्या जे काही दुखणं असतं, जे काही डेली पेन असतं इन्सुलिन घ्यायचं, हे दुखणं आम्हाला पूर्णपणे दुसऱ्या दिवशी गेला. तर मग जसं तुम्ही बघताय ह्याच्या फोटोजमध्ये पण असे भरपूर पेशंट्स आहेत की जे इन्सुलिन घेत होते पण ऑपरेशननंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते इन्सुलिन रहित झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे डायबिटीसमुळे जे काय नंतर त्याचे पुढचे आजार होणार असतात, पुढचे काय प्रॉब्लेम्स होणार असतात, ते सगळे निघून जातात. त्याच्यामुळे डायबिटीसवरती हा एक खूप सुंदर असा एक उपचार आहे की डायबिटीस रिव्हर्सल करतो, डायबिटीस क्युअर करतो हा सर्जरी. अगदीच. डॉक्टर, पुढचा प्रश्न आहे, इतकी वर्ष कामाच्या गडबडीत वजनाकडे लक्ष द्यायला जमलं नाही. दोन्ही मुलांचं लग्न झाल्यानंतर ते परगावी असतात. तर माझ्या वजनामुळे गुडघ्यांची झीज झाल्यामुळे डॉक्टरांनी मला सांधे बदलण्यासाठी सांगितलेलं आहे. पण त्याआधी वजन 140 वरून 100 किलो केल्यास बरं होईल असं मला वाटतं. यावर थोडक्यात या प्रश्नाचं निरसन करा. येस, हा पण एक खूप कॉमन असा प्रश्न झालेला आहे. कारण की कसं आहे की 2 मुलं झालेले आहेत. ह्या 2 मुलांच्या संगोपनामध्ये ती जी काही स्त्री असते ती एवढी इन्व्हॉल्व झालेली असते की त्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष जात नाही. ज्यावेळी हे दोन्ही मुलं परगावी जातात त्यावेळी ते स्वतःकडे लक्ष येतात की आता माझं काय तोपर्यंत त्यांचं एवढं वजन वाढलेलं असतं. कारण एस्पेशली स्त्रियांमध्ये जर बघितलं आपण की त्यांची जी काही ढेरी असते, जे काही हे असतं, आपल्याला वेस्ट सर्कम्फरन्स असते, ती मोजता येत नाही. कारण ते यंग एजमध्ये असं म्हटलं सलवार कमीज घालतात, नंतर साडी घालतात. त्याच्यामुळे हे किती त्यांची पोटाचं घेर वाढलेलं आहे त्यांना कळतच नाही. प्लस मुलाच्या, जसं मी म्हटलं की मुलांच्या संगोपनामध्ये शिळं खाणं जास्त आलं किंवा त्यांचं मुलांच्या ताटातलं राहिलेलं आपण स्वतः खातो किंवा काही टाकवत नाही त्यांना, आहार जे काही एक्स्ट्रा झालेलं असतं ते टाकवत नाही, ते पोटाला डस्टबिन करतात पण हे काही टाकत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणा जास्त वाढत जातो. आणि ह्या लठ्ठपणा वाढत जसा जातो तसं तसं त्याच्याकडे स्वतःकडे लक्ष नसल्यामुळे हे आजार चालू होऊन जातात. आणि ह्या आजारांकडे लक्ष ते सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमधून संपल्यानंतर ते स्वतःकडे बघतात. जसं आता ह्या पेशंटमध्ये 140 किलो इज खूप जास्त वजन आहे त्यांचं. पण हे कधी त्यांना कळालं, ज्यावेळी ते दोन्ही मुलांच्या संगोपनाच्या नंतर पूर्ण परगावी गेल्यानंतर त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं. ज्यावेळी त्यांना चालता येत नसेल त्यावेळी त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं की अरे आता माझं काय, माझ्या वजनाचं काय म्हणून. तर हे असे खूप, एस्पेशली आता आम्ही पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला असतो त्याच्यामुळे असे खूप पेशंट येतात. कारण भरपूर IT चे जे काही मुलं असतात त्यांचे सगळे आईवडील हे गावी असतात आणि नंतर मग ह्या गोष्टींसाठी त्यांना गावीच राहायचं असतं, त्यांना शहरामध्ये यायचं नसतं. आणि त्यांना जसं गावी राहायचं असतं त्यांना इंडिपेंडंट राहायचं असतं. त्या इंडिपेंडंट राहण्यासाठी त्यांना वजन कमी करणं फार गरजेचं आहे. तर मग ह्या पेशंटमध्ये त्या डॉक्टरने शुअरली की बाबा जर आपण 140 किलो वजनमध्ये जर सांधेरोपण केलं तर ते फेल व्हायची शक्यता जास्त असते. कारण ते सांधेरोपणवरती पण एक्स्ट्रा जे काही 60-70 किलोचं वजन आहे ते जर तसंच चालू राहिलं तर ते सांधेरोपणची शस्त्रक्रिया पण फेल होते. त्याच्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा 40-50 किलो जर वजन कमी केलं तर सांधेरोपणची शस्त्रक्रिया पण यशस्वी होते. आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन, आयुष्य एक जास्त इंडिपेंडंट आयुष्य राहील, हे जास्त महत्त्वाचं असतं. अगदी. डॉक्टर, पुढचा प्रश्न आहे की माझं वजन 90 किलो आहे. माझा फक्त पोटाचा घेर जास्त आहे. मी नेहमी चालण्याचा व्यायाम करते आणि माझा BP, हार्ट, शुगर, किडनीची औषधं नियमित घेतो. पण वजन काही कमी होत नाही आणि गोळ्या वाढत चाललेल्या आहेत. तर ह्याचं थोडंसं थोडक्यात उत्तर द्याल, वेळ कमी आहे. येस, जसं म्हटलं जातं की ह्यांचे ढेरी आहे म्हणतात. जसं आमचे एक सर म्हणायचे की बाबा
ढेरी जेवढी मोठी आयुष्याची दोरी तेवढी छोटी. त्याच्यामुळे ह्या ढेरीमुळे जे काही विसरल फॅट जे वाढलेलं असतं, ह्या विसरल फॅटमुळे सगळे आजार होतात. ह्या आजारांमुळेच तुम्हाला BP, डायबिटीस, किडनीचे आजार हे सगळे होतात. तुमच्या गोळ्यांचे नंबर जास्त वाढत जातात. पण जसं मी म्हटलं की डायबिटीस लाईक अ स्लो पॉयझन, ह्या डायबिटीसमुळेच हे सगळे आजार होतात. आणि डायबिटीस होण्याचं कारण म्हणजे लठ्ठपणा आहे. जर तुम्ही ह्या ओबेस डायबिटिक्स पेशंट्समध्ये आधीच जर शस्त्रक्रिया करून किंवा आत्ताही आपण शस्त्रक्रिया करून त्याचं जे काही डायबिटीसचं प्रोग्रेशन आहे, त्याचं जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे, ह्या बेरियाट्रिक सर्जरीनंतर आटोक्यात राहतात. तुम्हाला त्याला एक आळा घालता येतं, स्टॉप आपल्याला करता येतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे की जे पुढे त्यांना बाबा ह्या डायबिटीसमुळं अँजिओप्लास्टी लागू शकतं, सांधेरोपण लागू शकतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट लागू शकतं, हे सगळ्या गोष्टी अवॉइड होतील. त्यामुळे ह्या पेशंटने खरंच बेरियाट्रिक सर्जरी करून स्वतःचं आयुष्य चेंज करावं. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर डॉक्टर सतीश पट्टणशेट्टी आपल्यासोबत होते. खूप चांगलं मार्गदर्शन, खूप तुमच्या प्रेक्षकांमधल्याच बरेच प्रश्नांची उत्तरं त्यांनी आज दिलेली आहे. खूप चांगलं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे, खूप चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा लठ्ठपणा या समस्येवर त्रासलेले असाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता, तुमचे आणखी प्रश्न विचारू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.